अरे विठ्ठल, काय रे तुझ्या शेतात इतके मजूर कसे? माझ्या शेतात कापूस वाचायचं म्हटलं तर एकही मजूर येत नाही, सगळे तुझ्याकडेच धावतायत. हा, काही मंत्र तंत्र वगैरे केलंस का काय? मंत्र नाही रे महादेव, तंत्र. प्रवर्धन सीड्सचं सौभाग्य PRCH 504 BG2 तंत्र. म्हणजे काय? बियाणं चांगलं असेल तर मजूर येतात, मला काही कळलं नाही. अरे भावा, या सौभाग्या कापसाची बोंड खूप मोठी येतात. कापूस तर बोंडातून बाहेरच उफाळून येतो. एकदा हात लावला की अर्धा मुठभर कापूस येतो. इतर वाणाच्या तुलनेत सौभागाचा एका दिवसात एक मजूर 15 ते 20 किलो जास्त कापूस वेचून काढतो. म्हणूनच सगळे मजूर माझ्या शेताकडे धावत येतात. असं का? आमच्या शेतात तर पानच सगळी वाकडी तिकडी झालीत आणि तू तर औषधं मारल्यासारखं दिसतही नाहीस. औषधांची गरजच कमी पडते रे. ह्या झाडांचा बांधा सरळ असतो, पानंही कमी असतात, त्यामुळे हवा आणि प्रकाश भरपूर मिळतो. म्हणून रस शोषणाऱ्या किडींचा त्रास खूपच कमी होतो. पुढच्या वेळी तुझं ऐकून मीही हे सौभाग्य बियाणंच पेरणार. अगदी छान येतं. भारी काळ्या मातीमध्येही सौभाग्या जबरदस्त उत्पादन देते. खरंच रे, शेतकऱ्याला फायदा झाला की घरातच सौभाग्य येतं. कमी खर्च, जास्त उत्पादन, मजुरांची फेवरेट, शेतकऱ्याला प्रॉफिट. प्रवर्धन सीड्सचे सौभाग्य PRCH 504 BG2 कापूस बियाणे. प्रवर्धन सीड्स टाय, आता सौभाग्यामुळे स्वप्ने होणार पूर्ण.